ताईंच्या कमेंटवरून आज आपण नाचणीच्या पिठाची बिस्किटं बनवणार आहे. बऱ्याचशाच ताईंना नाचणीची बिस्किटं हवी आहेत त्याची रेसिपी. तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बरीच माहिती दिलेली आहे. अजिबात स्किप करू नका. लक्षात येत नाही जर व्हिडिओ पूर्ण नाही बघितला तर. आज मी प्रमाण घेणार आहे 250 ग्रॅम. हे वाटीचं माप आहे. मी नेहमी बनवते त्यामुळे मला माप माहिती आहे. वजन करायची गरज नाही. 150 ग्रॅम नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. 100 ग्रॅम यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ का घालायचं हे मी शेवटी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण पहिल्यांदा प्रमाण घालून घेऊया. आपल्याला लागणार आहे बारीक केलेली साखर, यामध्ये वेलची, जायफळ सुद्धा घातलेलं आहे. 125 ग्रॅम एवढी साखर आपल्याला लागणार आहे. माझं प्रमाण आहे. तुम्हाला जर गोड हवं असेल तर यामध्ये आणखीन 25 ग्रॅम साखर वाढवली तरीसुद्धा चालतं. आता आपल्याला तूपसुद्धा लागणार आहे. तूप 75 ग्रॅम घ्यायचं आहे तूप. आता तुपाचं माप मला माहिती आहे त्यामुळे मी अंदाजानंच घालणार आहे. बऱ्यापैकी जे मटेरियल असतं ते माझ्या नेहमी हातातनं गेलेलं आहे त्यामुळे याचं प्रमाण मला माहिती झालेलं आहे. आता मोठे मोठे 2 चमचे घातलेलं आहे त्यामुळे हे 75 ग्रॅम तूप होतंच, किंवा जास्तसुद्धा होऊ शकेल पण कमी होत नाही हे तूप. थोडं जरा 5-10 ग्रॅम जादा झालं तरी चालतंय. आपल्याला बेकिंग पावडर पाव चमचा घालायचा आहे. अर्ध्यातलं अर्धं घालायचं आहे. आणि बेकिंग सोडासुद्धा पाव चमचाच घालायचा आहे. अमोनिया अर्धा चमचा घालायचा आहे. हे बरोबर लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला बिस्किट करायला एकदम सोपं जाईल. तर तुम्हाला सांगते गव्हाचं पीठ का घालायचं ते. गव्हाच्या पिठामुळं बिस्किटला चव चांगली येते. नाचणीला मूळची चव नसते, त्याची बिस्किटं खायला नुसती नाचणीची चांगली लागत नाहीत. शिवाय कलरसुद्धा काळपट येतो. ही नाचणी लाल रंगाची आहे त्यामुळं कलर हा काळपटच येतो. शिवाय यामध्ये जर गव्हाचं पीठ घातलं तर याला चिकटपणा येतो चांगला आणि बिस्किट एकदम गोल एकसारखं बनतं. फक्त नाचणीची बिस्किटं जर बनवली तर व्यवस्थित बिस्किटं होत नाहीत. साईडने चिरा पडतात बिस्किटला. त्यामुळं चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. बऱ्याच जणी माझ्याकडून फक्त नाचणीच्या पिठाची बिस्किट करून नेतात, पण बऱ्यापैकी सगळ्यांची तक्रार असते की नाचणीचं बिस्किट, पूर्ण नाचणीचं बिस्किट चांगलं लागत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना सांगत असते की गव्हाचं पीठ थोडं का असण्यात त्यामध्ये मिक्स करायचं आणि मगच बिस्किटं बनवायची. आपल्याला दूध लागणार आहे 200 मिली. हा 300 मिलीचा ग्लास आहे त्यामुळं दूध थोडं शिल्लक राहिलेलं आहे. आता हे पीठ बघा असं पातळ करून घ्यायचं. सुरुवातीला जरी पातळ वाटत असलं तर जसजसं आपण गोळे बनवत जाऊ किंवा एकजीव त्याचा करत जाऊ तसं हे पीठ थोडंसं घट्ट होतं. एकदम जर घट्ट पीठ मळलं तर जेव्हा आपण प्रेस करतो गोळे तेव्हा साईडने चिरा पडतील त्याला. आणि हे पीठ बघा अगदी असं लुसलुशीत पेड्यासारखं झालेलं आहे. असंच पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. कलरसुद्धा बघा पिठाला कसा आलेला आहे, लालसर कलर आलेला आहे. पण भाजल्यानंतर काळपट बिस्किटं दिसतात ही. आणि गोळे करून पूर्ण झालेली आहे. आता आपण याला प्रेस करून घेऊया. प्रेस करण्यासाठी हा जुगाड केलेला आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. फुल वाटी आहे पण मोठी वाटी आहे. 300 मिलीचीच ही सुद्धा वाटी आहे. त्याला वरून कागद घातला आणि रबर घातलेला आहे आणि त्यानंच प्रेस करते. कारण प्रेस या वाटीने खूप छान होतं. अजिबात हाताला सुद्धा वाटी अजिबात रुतत नाही आणि त्याचा बुड मोठा असल्यामुळं प्रेससुद्धा व्यवस्थित अगदी होते. बघू शकताय तुम्ही.
बऱ्याचशाच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की रव्याचे रोट बघायचे आहेत, गुळातील बिस्किट बघायचे आहेत. मी लवकरात लवकर प्रयत्न करीन व्हिडिओ बनवायचा. दररोज वेगवेगळी बिस्किटं तुम्हाला पाहायला मिळतील, नानकटाई पाहायला मिळेल, रोट पाहायला मिळतील. त्यानंतर केकसुद्धा, केक मी गव्हाच्या पिठाचा तुम्हाला यामध्ये दाखवते. घरगुती साहित्यामध्ये कसा केक तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ओव्हन आता गरम चांगलाच झालेला आहे, त्यामध्ये बेक करण्यासाठी बिस्किट ठेवूया. वीस मिनटं झाल्यानंतर बिस्किटं काढून घ्यायची आहेत. जेव्हा बिस्किट गरम असतात तेव्हा खालच्या बाजूनं मऊ लागतात. बिस्किट थंड झाल्यानंतर त्याला कठीणपणा येतो किंवा क्रिस्पीपणा येतो. एका ताईंची कमेंट आलेली की बिस्किट 1 किलोमध्ये किती तयार होतात? 1.25 किलोच्या आसपास बिस्किट तयार होतात. आणि अशा पद्धतीने बघा ही बिस्किटं सुंदर तयार झालेली आहेत, एकसारखी गोल झालेले आहेत. दिसायला जितकी सुंदर आहेत तितकीच खायलासुद्धा टेस्टी लागतात ही बिस्किटं. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.